गैरसमज छोटासा शब्द आहे ना, पण त्याचे परिणाम दूरगामी परिणाम आणि विनाकारण जेव्हा गैरसमज होतो तेव्हा पदरात पडतं त्यालाच नुकसान म्हटलं जातं. मग ते नुकसान आर्थिक होऊ शकतं किंवा तुमचं नात्यांमधलंही नुकसान होऊ शकतं. कानाने आपण जे ऐकतो त्याची शहानिशा केल्याशिवाय जे ऐकलं त्याच्यावरून ओठातून काहीही बाहेर पडू द्यायचं नाही. हे साधंसं तत्त्व आहे, पण हे तत्त्व ज्याला पाळता आलं त्याचा जीवनात गैरसमजाशी कधीही सामना होत नाही. क्वचित होऊ शकतो. म्हणजे कानाने आपण जे ऐकतो त्याच्याने जर तुमच्या दृष्टीवर पडदा पडला तर 100% समजावं की आपला कुणाच्या तरी विषयी जे ऐकलं ते खरं मानतच आपला हा गैरसमज होणार आहे. मित्रांनो, अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एखाद्याविषयी काही गैरसमज झाला, कोणी काही येऊन सांगितलं की 100% त्याच्यावर विश्वास ठेवून पुढची पावलं उचलणारी माणसं या जगात कमी नाही आहेत. मग गैरसमजाचा बळी आपल्याला जर व्हायचं नसेल, कोणत्याही नात्यांमध्ये दुफळी निर्माण करून घ्यायची नसेल, तर झालेल्या गैरसमजाविषयी तुम्हाला स्पष्टोक्ती करता आली पाहिजे. ज्याच्याविषयी गैरसमज झाला आहे त्याच्या समोर बसून त्याला तसं सांगता आलं पाहिजे. निर्भीडपणे तुम्ही जेव्हा असं सांगाल तेव्हा त्या व्यक्तीकडं सुद्धा तितकाच मनाचा मोठेपणा हवा की या गोष्टीतनं त्याने कुठलाही गैरसमज करून न घेता नातं टिकवण्यासाठी तुमच्यासारखीच धडपड त्याच्याकडून पण हवी आहे. आणि तो जर निरुत्तर होत असेल तर मात्र तो गैरसमज नसून जे काही ऐकलं, जे काही जाणवलं तो समज पक्का आहे असं समजायचं आणि आपणच त्या नात्यापासून सावध राहण्यास सुरुवात करायची. सोपं तत्त्व आनंदी जीवन जगण्यासाठी. मित्रांनो, चला दुसरी एक गंमत. आपण पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया असं म्हणत म्हणत बालपण कधी सरतं हेही कोणाच्या लक्षात येत नाही. आणि मग हळूहळू जबाबदाऱ्यांची ओझी चालू होतात. अशी ओझी खांद्यावर घेऊन जगणारा माणूस सुखासाठी धडपडत असतो. पण हे सुख म्हणजे तरी काय? जसं आपल्याला लहानपणी आपण समजा रेल्वेनी, एस टीनी आपल्या मामाच्या गावाकडे निघालो आहे तेव्हा लहानपणी काय वाटायचं? अरे, च्या खिडकीतनं दिसणारी झाडं मागे मागे धावतायत असंच वाटायचं ना. हा समज, ते वय, ते कोवळं वय, कोणतीही जबाबदारी नाही, कोणतीही चिंता नाही आणि मस्तपैकी प्रत्येक सुट्टीला नातेवाईकांकडे जाऊन धुडगूस घालणं. पण नंतर ही जी झाडं दिसायची ना लहानपणी, ती मोठेपणीसुद्धा वेगळ्या रूपात दिसायला लागतात. म्हणजे मागं मागं पळणारं हे सुख तुमच्या नजरेसमोर तुमच्यापासून दूर धावतं आहे असं वाटत राहतं. कारण माणूस धावतोय, काहीतरी मिळवण्यासाठी धडपडतोय, कुणासाठी तरी काहीतरी करून ठेवण्यासाठी तो धडपडतोय. जे त्याला मिळतं आहे त्याला ते अपुरं वाटतं आहे आणि त्याची भूक वाढतच चालली आहे. त्याच्यामुळं लहानपणी आगगाडीतून बघितलेली ही पळती झाडं, एस टीतून पाहिलेली, बसमधून पाहिलेली ही पळती झाडं ही आज सुखाच्या रूपात तुम्हाला हुलकावणी देत आहेत ना. पण मित्रांनो, तुम्ही जेवढं धावाल ना तर हे धावणं कधीही थांबणार नाही आहे. थांबायचं कुठं हे तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे. कारण काय होतं, उत्तरार्धामध्ये तुम्ही जर हे व्यवस्थित आवरलं नाहीत तर मग तुमचं धावणं कधीच संपत नाही. आणि मग न संपणारं धावणं जर अंगी असेल तर तितकंच मिळेल त्याच्यात तुम्हाला सुख कधीही वाटत नाही.
मग गैरसमजापासून दूर राहायचं आहे आणि जे मिळतं आहे त्याच्यामध्ये आपल्याला समाधानी राहता आलं पाहिजे. शेवटी किती जमवायचं, किती धावायचं आणि कुणासाठी किती करायचं याला नक्कीच काही सीमा तुम्ही स्वतः आखता आल्या तर त्या आखल्याच पाहिजेत. आणि त्या आखल्या तरच जे काही जीवन आपल्याला मिळतं आहे, जे काही तो आपल्या पदरात टाकतो आहे त्याच्यामध्ये चेहऱ्यावरती एक समाधानाची रेख सांभाळत मस्त हसत खेळत तुम्हाला जगता येऊ शकतं. चला, थोडंसं आवर्त घ्यायला नक्कीच शिकूयात आणि समाधानाने जगणं नक्की काय असतं याची अनुभूती घेत घेत मस्त हसत हसवत जगण्याचा प्रयत्न करूयात.